नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक मराठी जनाचं, प्रत्येक मराठी वासियाने पाहिलेलं एक स्वप्न आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आपली पुढची राजकीय वाटचाल जी आहे ती केली पाहिजे, किंवा राजकीय वाटचाल जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंनी सोबत केली पाहिजे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा मग सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येत आपली राजकीय कारकीर्द जी आहे ती सुरू ठेवली पाहिजे. अनेक वर्ष मग अनेक निवडणुका आल्या की त्या निवडणुकांमध्ये ही चर्चा होताना पाहायला मिळते. मात्र राजकारणात येऊ अगर न येऊ, आज मात्र एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते आणि त्यामुळं पुन्हा राज उद्धव एकमेकांना टाळी देणार का, राज उद्धव एकत्र येणार का, या चर्चांना जे आहे ते पुन्हा एकदा उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण स्क्रीनवर देखील हा राज उद्धव ठाकरेंच्या भेटीचा जो व्हिडिओ आहे तो देखील पाहू शकतो. आणि या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, राज उद्धव एकत्र येतील का? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. राजकीय दृष्ट्या येऊत अगर न येऊ, तो अर्थात दोघांचा निर्णय आहे, दोघांचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र आज एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज उद्धव एकत्र आले होते. नेमका हा कार्यक्रम काय होता? संकेत, जर आज आपण पाहिलं तर राज ठाकरे यांची जी बहीण आहे त्या बहिणीचा मुलगा म्हणजे राज ठाकरे यांच्या भाच्याचा लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच अनुषंगाने हे दोन्ही मामा म्हणजे अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी, नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी या लग्न सोहळ्यामध्ये हजेरी त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं स्वप्न अर्थात मराठी माणसांचं आहे. जे शिवसेनेवरती प्रेम करतात, अखंड शिवसेनेवरती ज्यांनी प्रेम केलेलं होतं, त्या शिवसैनिकांचं स्वप्न आहे, मनसैनिकांचं स्वप्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं. आज त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ते राजकीय दृष्ट्या जरी एकत्र आलेले नसले तरी जर आज आपण पाहिलं की या लग्न सोहळ्यामध्ये त्यांच्या भाच्याला अर्थात नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज ठाकरे हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत अर्थात उद्धव ठाकरे असतील किंवा रश्मी ठाकरे असतील या लग्न सोहळ्यामध्ये एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ते नवदाम्पत्याला आशीर्वाद सुद्धा दिल्याचं पाहायला मिळालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही काळ चर्चा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. हास्यविनोद करताना हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहे ते एकंदरीत दिसल्याचं पाहायला मिळालेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे नेहमीप्रमाणे रश्मी ठाकरेही खंबीरपणे उभ्या त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसत आहेत. राज ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचीही चर्चा झाली असं. राजरत्न, तुला आठवत असेल तर ज्यावेळी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा लग्न सोहळा होता, त्या लग्न सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरे काहीसे उशिरा पोहोचल्यामुळे ही भेट जी आहे ती होऊ शकली नव्हती. मात्र आज ही भेट झालेली आहे आणि अनेक दिवसांनी दोन ठाकरे बंधू एकत्र आले. संकेत, त्यावेळी आपण पाहिलं की रश्मी पाटणकर यांचे जे भाचे होते त्यांचा लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता, त्यांचं लग्न होतं आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी त्या लग्न सोहळ्याला हजेरी लावलेली होती आणि त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलेलं होतं. परंतु उद्धव ठाकरे त्यावेळी थोडंसं उशिरा आले, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट थोडक्यात हुकली होती. परंतु या लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा म्हणजे याच्यामध्ये भेट झाल्याचं पाहायला मिळालं. आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडण्याच्या आधी, राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडण्याच्या आधी सर्वांची इच्छा होती की राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडू नये. ज्यावेळी त्यांनी शिवसेनेमधून बाहेर पडले, 6 मध्ये ते शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यानंतर 2009 ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार हे निवडून आलेले होते. आणि त्यावेळी कुठेतरी राज ठाकरे यांच्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता ही राज्यामध्ये आलेली नव्हती. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की राज ठाकरे यांनी शिवसेना भाजप युतीसोबत यावं किंवा राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत यावं, मनसेची आणि शिवसेनेची परत एकदा युती व्हावी, त्यामुळे कुठेतरी राज्यातलं चित्र पालटेल अशी इथली मराठी माणसांची इच्छा होती. परंतु तेव्हापासून जर आपण पाहिलं तर वारंवार अनेक वेळा अशा संधी आल्या, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीयरित्या युती होऊ शकलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा स्वप्न होतं, त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला होता. त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला वाटतं का की राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं? त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की त्यांना कुणी सांगावं, आता त्यांना कुणी सांगावं असा प्रतिप्रश्न त्यांनी थेट त्यावेळी विचारला होता. परंतु बाळासाहेब ठाकरे असताना एकदा आपण पाहिलेलं होतं की
उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांच्यावरती अँजिओप्लास्टीची सर्जरी झालेली होती, तेव्हा स्वतः राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले होते आणि त्यानंतर उपचार झाल्याच्या नंतर स्वतः गाडी चालवत त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरती आणून सोडलेला होता. हा व्हिडिओ सुद्धा, हे संपूर्ण चित्र सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं होतं आणि त्यानंतर परत चर्चा सुरू झाली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत एकदा एकत्र यावेत, परंतु तसं काही घडलेलं नाही. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्याच्या नंतर तर आपण पाहिलं 2014च्या आधी 14ला जर ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली त्यावेळेस सुद्धा चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, तशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या होत्या. परंतु अचानक जर आपण पाहिलं की राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की 2014ला मी एबी फॉर्म थांबवले होते, परंतु आम्हाला तसा काही निरोप आलेला नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत युती तुटलेली होती, अर्थात युती तुटली, जी युती होणार होती ती युती तुटली आणि त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे वारंवार म्हणत होते की मला जरी एक टाळी पुढे केली तरी मी टाळी देणार नाही, कारण मला तसा अनुभव आलेला आहे शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेंकडून. परंतु आत्ताची जर राजकीय स्थिती पाहिली संकेत 2024 मध्ये, तर विधानसभेची जर राजकीय स्थिती पाहिली तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही आमदार या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये पडलेली स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना माहीम मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारामुळे पराभूत व्हावं लागले. निश्चितपणे माहीममध्ये जर पाहिलं तर राज ठाकरे यांचे चिरंजीव असणारे अमित ठाकरे त्या ठिकाणावरून निवडणूक लढवली होती. ज्या पद्धतीनं 2019 ची निवडणूक जर आपण पाहिली संकेत, तर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असणारे आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवत होते आणि त्यावेळी मनसेने त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला होता. परंतु तसं या माहीममध्ये होईल असं वाटत होतं, परंतु उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला नाही. त्यांनी त्या ठिकाणावरून त्यांचा उमेदवार दिला आणि तो उमेदवार विजयी सुद्धा झाला आणि अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आणि शिवसेनेच्या, अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे असणारे सदाभाऊ सरवरकर यांचा सुद्धा त्या ठिकाणावरून पराभव झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालेलं होतं. परंतु आत्ताची जर राजकीय स्थिती पाहिली संकेत, ही पूर्णपणे राजकीय स्थिती ही वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे केवळ 16 आमदार निवडून आलेले आहेत, अर्थात शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे इथले मराठी माणसांचं कुठेतरी एकंदरीत असं वाटतं की त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्रित आलं पाहिजे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने हे दोन्ही बंधू एकत्र येतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच राजरत्न, हे दोन्ही बंधू एकत्र येतील. तू जसं सांगितलं तसं 2014ला सुद्धा ही चर्चा झाली होती. पुढे 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेसही अशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र निवडणुका वेगवेगळे लढले आणि मनसेचे जे 7 नगरसेवक होते पैकी 6 नगरसेवक हे मनसेमध्ये आले. मग पुन्हा राज उद्धव यांच्यामध्ये झालेले शाब्दिक वार असतील हे देखील संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. आता जर आपण पाहिलं राजरत्न, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 90 ते 92च्या आसपास जागा लढवल्यापैकी केवळ 20 जागांवर त्यांना यश आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात 138 जागा लढवल्या, मात्र त्यांचा मनसे स्थापनेपासून आता एकही आमदार विधिमंडळामध्ये नाही. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मदतीची नाही म्हटलं तरी कुठेही गरज आहे, निदान मुंबईत तरी आहेच. त्यामुळं आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, कारण काल सुद्धा संजय राऊतांनी बोलत असताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना म्हणून आम्ही स्वबळावर लढू, तशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हटलं होतं. त्यामुळं आजच्या भेटीमधली झालेली चर्चा, जरी हा कौटुंबिक कार्यक्रम असेल तरी 2 राजकीय नेते भेटल्यानंतर चर्चा तो बनतीये, अशीच आत्ताची स्थिती आहे. त्यामुळं आजच्या भेटीत झालेली चर्चा दोघंही हास्य विनोदामध्ये रंगलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मनसे आणि ठाकरे गटांनी केलेली ही साखर पेरणी आहे. आपण म्हणू शकतो ही साखर पेरणी आहे, कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांची जर सध्या झालेली जी अवस्था आहे ही राजकीय दृष्ट्या अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे. कारण दोन्ही, जर ज्या बाबतीमध्ये आपण 2009ची विधानसभेची निवडणूक बघितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आलेले होते संकेत, आणि आज एकही आमदार नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये झालेली फूट, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेच्या शिवसेनेला गेलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ठाकरेंची शिवसेना अर्थात अडचणीत आहे. त्याचबरोबर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर केवळ 16 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. जर शिवसेनेला राजकीय दृष्ट्या
त्यांचं महत्व जर राजकारणामध्ये टिकून ठेवायचं असेल तर त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना ही निवडणूक कशी आपल्याला जिंकता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महायुती अर्थात महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये समन्वय नव्हता, वारंवार होत असलेली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे नाना पटोलेंचे विधान असेल, संजय राऊतांचं विधान असेल, त्यामुळे कुठेतरी या विधानसभा निवडणूक तू दोघांचा ज्यांचा उल्लेख केलास त्या नाना पटोले आणि संजय राऊतांच्या वादाचा फटका जो आहे त्याची दखल काँग्रेस हायकमांडला घ्यावी लागली आणि जागा वाटपाच्या चर्चेतनं नाना पटोलेंना बाजूला ठेवून बाळासाहेब थोरातांना इन करावं लागलं. निश्चितपणे यामुळे कुठेतरी एक मतदारांवरती या महाविकास आघाडीचा प्रभाव ते पाडू शकलेले नाहीत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळावं एवढंही संख्याबळ हे कोणत्याच विरोधी पक्षाकडे शिल्लकच राहिलेलं नव्हतं. एवढा दारुण पराभव यावेळी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला संख्या जर आपण पाहिलं तर जर मुंबई महापालिका शिवसेनेला जिंकायची असेल तर मराठी मतांचं विभाजन व्हायला नको. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर उमेदवार दिले तर कुठेतरी मराठी मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे मराठी मतांच्या झालेल्या विभाजनामुळे त्याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अर्थात शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने ही झालेली भेट ही साखर पेरणीच म्हणावी लागेल आणि या भेटीतून पुढे काय निष्पन्न होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच आजची भेट जी आहे अगदी राजरत्न जाता जाता राज ठाकरेंनी हात पुढे केला तर उद्धव ठाकरे टाळी देतील का, आणि उद्धव ठाकरेंनी हात पुढे केला तर राज ठाकरे टाळी देतील का, भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील का, तुझा काय अनालिसिस? संकेत, मला असं वाटतंय की ठाकरे बंधू एकत्र येतील का हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. जर राजकारणात टिकायचं असेल तर राजकारणात कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. जर आपण पाहिलं वारंवार जो पक्ष सत्तेच्या जवळ जातो तो पक्ष राजकारणात टिकतो, हे आजवरचं गणित आहे. शेकपा आपण पाहिलं, शेकपा एका सत्तेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लागू होत आहे. निश्चितपणे जर आपण पाहिलं एकनाथ शिंदेची शिवसेना ज्यावेळी सत्तेमध्ये सहभागी होती त्यावेळेस त्यांची बार्गेनिंग पॉवर अधिकची होती. परंतु आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेकडे आलेलं उपमुख्यमंत्री पद जर वारंवार जर आपण पाहिलं, उपमुख्यमंत्री पद जे एकनाथ शिंदे यांना दिलं जाणार होतं अशा चर्चा होत्या. त्यावेळेस एकनाथ शिंदे असं म्हणत होते, अशी चर्चा आहे की मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही. परंतु शिंदेच्या आमदारांची इच्छा होती की जर आपण सत्तेमध्ये सहभागी असाल तर पक्षाला अधिक मजबूतीकरण येईल. त्याचबरोबर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही सत्तेमध्ये सहभागी झाला नाहीत तर मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भरारी घेऊ शकते. आणि त्याची कुठेतरी भीती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटली, शिंदेना वाटली. त्यामुळे शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला राजकारणात टिकायचं असेल तर सत्तेमध्ये आता राजरत्न शिंदेची शिवसेना ज्या गृह खात्यावर आग्रही होती, अगदी जरी कॅबिनेट मिळालं नसलं तरी गृह खातं शहरी जे आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालंय आणि योगेश कदम त्या खात्याचे मंत्री झाले. निश्चितपणे जर आपण पाहिलं गृह खातं जर तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर गृह खातं हे महत्वाचं होतं. या गृह खात्यावरून जर आपण पाहिलं तर संकेत, खूप दिवस चर्चा कंटिन्युअस सुरू होती की मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही. जर पाहिलं मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु हिवाळी अधिवेशन सुरू झालं. सगळेच हे 39 बिनखात्याचे मंत्री हे विधिमंडळामध्ये हजर होते. त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार नव्हता. परंतु जर आपण पाहिलं त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार नव्हता तरी सुद्धा हे हिवाळी अधिवेशन पार पडल्याचं पाहायला मिळालं. परंतु जसंही हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आणि त्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे खाते वाटप जे आहे ते पार पडल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे आता जर ज्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं, ज्या गृह खात्यावरून एकंदरीत या मंत्रिमंडळाचं खाते वाटपाला उशीर होत होता तेच गृह खातं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आणि गृह खात्याचं राज्यमंत्रीपद अर्थात शहर राज्यमंत्रीपद जे आहे ते योगेश कदम यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या हाती काय लागलं तर गृह खातं सुद्धा लागले नाही. त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खातं जे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं हे जे आहे ते शिंदेंना दिलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नगरविकास खातं हे शिंदेंना दिलेलं आहे. सोबतच भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं सुद्धा एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. त्यामुळे यामागे जर आपण गणित पाहिलं संकेत, भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 133 जागा जर तुम्हाला
जर सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला केवळ किती जागा होत्या? फक्त 12 जागेची गरज होती. तरी सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहून जर पाहिलं तर ह्या सहकारी जे पक्ष होते, अर्थात शिंदेची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये महत्वाची खाती ही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे कुठंतरी राजकारणात टिकायचं असेल तर तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागतं, आणि राजकारणात टिकायचं असेल तर तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस सुद्धा करावे लागतात. आणि हेच कॉम्प्रोमाइजेस हे दोन्ही बंधू अर्थात ठाकरे बंधू करतात का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परत एकदा येतात का? एकमेकांना टाळी देतात का? हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी जनांची इच्छा आहे, अनेक वर्षांपासूनची आहे. म्हणजे मनसेची स्थापना झाल्यानंतरही मग राज ठाकरे एकत्र येतील, मग पुन्हा एकसंध शिवसेना जी आहे ती पाहायला मिळेल. हे ठाकरे त्यावेळी तर बाळासाहेब ठाकरे असतानाही या चर्चा होत होत्या. नंतर बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरही राज उद्धवने एकत्र आलं पाहिजे. मग 14ला राजरत्नने जसं सांगितलं तसं 14ला तर राज ठाकरेंनी स्वतः सांगितले की मी एबी फॉर्म थांबवले होते. मात्र मग काही राजकीय घडामोडी घडल्या असतील, यामुळं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. आजच्या भेटीनंतर भविष्यात आता मग राज उद्धव एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.